पुढची बातमी पाहूयात. भाजपवाले आता अदानींसमोर थरथरतायत असं संजय राऊतांनी घणाघात केला. अदानी भाजपचा बाप झालाय असंही राऊत म्हणालेत. तर अतिजहरी टीका विसरून मराठीसाठी ठाकरे बंधू एकत्रित आलेत. दाऊद मुंबईत आला तर त्यालाही भाजपमध्ये घेतील असा सुद्धा घणाघात संजय राऊतांनी केलाय. दाऊद इब्राहिम मुंबईत आला ना, तुम्ही त्याला उमेदवारी द्याल. लक्षात घ्या. हे छोटा शकील, दाऊद इब्राहिम, अबू सालेम यांनाही तुम्ही तुमच्या पक्ष कार्यालयात बोलून उमेदवारी द्याल. अशा प्रकारचं राजकारण भाजपचं चालू आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जरा उंची बात बोलली पाहिजे, विकासावर बोललं पाहिजे, महाराष्ट्राच्या भविष्यावर बोललं पाहिजे. काय किरकोळ गोष्टीवर बोलताय? हो, केली टीका. जहरीने अतिजहरी टीका केली. पुढे बोला. अतिजहरी राज ठाकरेंवर टीकेची हो केली ना, केली. हो, पण मराठी माणसासाठी आम्ही एकदा एकत्र आल्यावरती मागची सर्व किलमिश आणि जलमट दूर झाली. भाजपमधल्या मराठी माणसानेही आमच्यात यावं ना. हा लढा मराठी माणसाचा आहे. उद्धव साहेब, राजसाहेब एकत्र आले, आम्ही सगळे एकत्र आलो. आमच्या मनातली काय जळमट किलमिश आम्ही दूर केली. ठीक आहे, राजकारणामध्ये असे आरोप प्रत्यारोप टीका होत असते. दीर्घद्वेष ठेवायचा नसतो राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये. राज ठाकरे साहेबांनी ठाण्याच्या सभेत सांगितलं, माझ्या घरी जरी कोणी आलं, जरी माझा मित्र असला कोणी, तरी त्यांची पापं मी झाकणार नाही, त्यांची पापं मी उघडी करीन. यासाठी हिंमत लागते. तुमच्यात हिंमत आहे का? देवेंद्रजीमध्ये हिंमत आहे का? भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबर जे लोक आलेले आहेत भ्रष्ट, त्यांच्या भ्रष्टाचार उघडा करण्याची, त्यांच्यावर कारवाई करण्याची ती हिंमत असेल तर बोला. गौतम अडाणी हा तुमचा आता बाप झालेला आहे. गौतम अडाणी हा तुमचा बाप झालेला आहे. आता त्या बापासमोर तुम्ही थरथरताय.